जाऊया मॅचच्या दिशेनं. पंचांना देखील विनंती की सामन्यामध्ये आता जास्त विलंब आपण घेऊ नका, कारण की 4 षटकं 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपण 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत. ही एक वॉर्निंग नाहीये तर ही एक नम्र सूचना आहे, कारण की काल अवकाळी जो पाऊस पडला त्यामुळं आपल्या ह्या स्पर्धेमध्ये व्यत्यय आला आणि त्याची भरपाई आज आपल्याला करायची आहे. ते पाहता आता प्रत्येकानं सहकार्य हे करावं लागेल. वाकळण संघ सलामी जोडी लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. सुरुवातीलाच आपण आवाज ऐकला आमचे परम मित्र आणि ह्या विभागातील एक बुलंद आवाज, रायगड ठाण्यामध्ये सातत्यानं जो आवाज आपल्याला ऐकायला मिळतो, आमचे योगेश मडवी यांची शुभवाणी सातत्यानं आपल्याला मायक्रोफोनवरती ऐकायला मिळते. आणि आज आमचे सागर पडवल यांचा देखील वाढदिवस आहे. त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया, कारण की आपल्या विभागातील एक नामांकित डीजे साऊंड सिस्टम म्हणून ज्यांची ख्याती आहे ओमसाई डीजे, रोहिंजन नवीन वसात, आमचे डीजे ऑपरेटर प्रवीण असतील, अक्षय असतील आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर भरपूर चांगली मेहनत आमचे सागर पडवल आमचे मित्र देखील आहेत आणि अतिशय चांगली आमच्या आवाजाची काळजी ते नेहमी घेत असतात आणि अतिशय चांगली गीतं संगीत त्यांच्या माध्यमातून खास करून आपल्याला ऐकायला मिळतात. खरं तर हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. काल जरूर पाऊस पडला त्यामुळं क्रीडांगण थोडंसं ओलं झालं, कारण की हे क्रीडांगण ज्यावरती खूप फास्ट आउटफील्ड आपण पाहिली आणि अतिशय सुरेख अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. अगदी क्रिकेटसाठी पोषक असं हे वातावरण आणि त्या वातावरणामध्ये आता क्रिकेटचा आनंद घेत असताना हे दोन ताकदवर संघ आता आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूने गावदेवी एकाडपाडा आणि विरोधात निशांत 11 JK स्पोर्ट्स वाकळण संघ. काल बक्षिसांची खैरात आणि ह्या सीझन मधील सर्वाधिक बक्षीस कमावणारा खेळाडू ठरला असावा तो प्रदीप पाटील, ज्यानं 3 सलग षटकार ठोकले आणि तब्बल 71,000 रुपयाचं रोख कॅश प्राइज काल त्याला प्राप्त झालं होतं. खरं तर कालची रात्र त्यांनी गाजवली आणि त्याला इनाम देखील काल प्राप्त झाला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. किरण म्हात्रे आणि साथीनं ऋषी पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. काल किरणनं देखील दमखम दाखवला आणि या स्पर्धेतील अर्धशतक त्याच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळालं. दमदार खेळाडू आहे. अष्टपैलू कामगिरी निश्चितच JK स्पोर्ट्स वाकळणसाठी त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. एरवी त्याला आपण JG स्पोर्ट्स वाकळणकडनं खेळताना नेहमी पाहतो, एक वेल फिनिशर म्हणून तिथे त्याची भूमिका आपण पाहतो, परंतु या संघामध्ये तो अगदी सलामीला फ्लाइंग स्टार्ट देताना आपल्याला पाहायला मिळतो. 4 षटकांची लढत, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. टाइम अलर्ट सातत्यानं केलं जातंय, ही सूचना पुन्हा एकदा दोन्ही संघांना आणि उच्चांक ज्या संघाचा असेल त्या संघाला पुढील फेरीस पात्र करण्यात येईल ही देखील सूचना आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती साहिल गायकर, ज्यानं मागच्या मॅच मध्ये दमखम दाखवला ॲज अ गोलंदाज 2 विकेट आणि फलंदाजी करत असताना सामना फिनिश करत असताना अर्धशतक त्याच्या माध्यमातून आपण पाहिलं. तोच गोलंदाज अगदी सिद्धी करवळे गाव एंडकडनं गोलंदाजीचा क्रम जारी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. पहिलं आघाडीचं षटक अगदी स्ट्राईक गोलंदाज टीम एकाडपाडाचा. हरपन मोला खेळाडू, 2 ऑलराऊंडर, जेन्युइन ऑलराऊंडर ह्या संघामध्ये पाहायला मिळतात. पहिला चेंडू राऊंड द विकेटनं पहिला चेंडू, बॉलच बॅक ड्राईव्ह, अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एका धावेनं मात्र सांघिक डावाला सुरुवात केली ते किरण म्हात्रेनं आणि वैयक्तिक 1 धावेनं अकाउंट देखील ओपन केले. फटका अतिशय चांगला होता. बॉलच बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळालं. अगदी गोलंदाजच्या डोक्यावरून सुरक्षित क्षेत्रामध्ये हा फटका एक्झिक्यूट केला होता किरणनं. राऊंड द विकेटनं साहिलचा हा चेंडू, इथे मात्र कव्हर मधून अप्रतिम फटका. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु आउटफील्ड फास्ट आहे, वेगानं चेंडू ट्रॅव्हल झालाय. पाहता पाहता चेंडू सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. सुरेख वापर, बॅकफुटला गेले त्यानंतर जागा बनवली आणि जो शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर तैनात आहे त्या दोघांच्या मधून गॅप शोधण्यात यश. चांगला चेंडू, ब्लॉक हॉलला चेंडू फेकलाय. ते आपल्या भात्यातील ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो गोलंदाजच्या भात्यातील, त्याचा वापर करत असताना साहिलला आपण पाहू शकाल. मागील 2-3 वर्षामध्ये अतिशय चांगलं क्रिकेट साहिलकडनं आपण पाहतोय. अगदी एक उंची गाठणारं क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये साहिलनं देखील दाखवलंय. टाइम अलर्ट असणार आहे याची सूचना दोन्ही संघांना, कारण की 4 षटकं आपल्याला 20 मिनिटात कंप्लीट करायचे आहेत, म्हणजे 3 षटकं 15 मिनिटांमध्ये. चांगला चेंडू अगदी अलॉंग द कार्पेट, मिड ऑन तैनात आहे, त्याला वेट करून चेंडू मागे निसटलाय परंतु एकच धाव. अगदी बचेंगे तो और भी लढेंगे ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते ती किरण आणि ऋषी ह्या 2 फलंदाजांची.
त्यांना माहीत आहे प्रतिस्पर्धी अगदी बलाढ्य संघ आहे, ज्या संघानं नुकतंच 71 धावसंख्येचा पल्ला लिलेया पार केला, अगदी चेंडू राखून 10 विकेटनं तो सामना जिंकला होता. ते पाहता त्यांच्यासमोर 4 षटकामध्ये 50+ टार्गेट ठेवावं लागेल. ते देखील फटका चांगला इनसाइड आउटचा क्लास दाखवत असताना हेडफील्डच्या वरतून चेंडूला पाठवलं सीमारेषेच्या दिशेनं. पाहता पाहता चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. किरण मात्रेच्या बॅटमधनं हा दमदार चौकार. फलंदाज क्लास दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती आता 10 आकड्यावरती. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकाल अप्रतिम फटका अगदी इनफिल्डला बीट करत असताना त्याच्या डोक्यावरून हा एक्स्ट्रा कव्हरला चौकार. बॅटची एज लागली आहे परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. अगदी शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात होते परंतु त्यांच्यापासून हा चेंडू दूर होता. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पर्याप्त अवधी होता. एक धाव कंप्लीट केली जाते. एका षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि एका षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती 11 धावा, बिनबाद 11 अशी एक दमदार सुरुवात म्हणावी लागेल. कारण की बिनबाद ही जमेची बाब असेल ते टीम वाकळणसाठी. कारण की हे दोन खेळाडू जर शेवटपर्यंत राहिले तर एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती पाहायला मिळेल ह्यात शंकाच नाही आहे. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करू नका ही सूचना आम्ही वारंवार करतो कारण की आज वेळेचं खूप महत्त्व आहे. आपण पाहतोय 10चा पॉल आपण एका रात्रीमध्ये पूर्ण करतो परंतु आज कालचे उर्वरित सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. ते पाहता आपल्याला वेळेचं आणखीन महत्त्व जपावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती परिवर्तन षटक क्रमांक 2 आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज मंगेश गायकरला आपण पाहतोय. मागच्या मॅचमध्ये ज्यांनी अगदी सपोर्टिंग रोल अदा केला होता कारण की सोबत साहिल अतिशय चांगला खेळ करत होता परंतु मंगेशमध्ये देखील दमखम आहे. मागील 1 दशक सातत्यानं एकडपाडा संघाची अगदी जबाबदारी आपल्या खांद्यावरती स्वीकारत असताना मागील 1 दशक टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये एकडपाडा संघाचं नाव ज्यानं लौकिक केलंय तो मंगेश गायकर. फुलटा चेंडू आगल्या वेगळ्या प्रकारे अगदी घुटण्यात टेकवला होता आणि स्क्वेअरलेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवत असताना सीमारेषा पार या सत्रातील हा पहिला दर्जेदार षटकार. ज्या प्रकारचा षटकार ठोकला किरणनं की लोअर फुलटॉस चेंडू होता, चेंडूपर्यंत पोहोचला त्यानंतर अगदी स्वीपच्या माध्यमातून अगदी वर्ण देखील व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्झॅक्टली अप्रतिम अप्रतिम हे दृश्य. आमचे कॅमेरामॅन त्यांचं देखील आपण कौतुक करूया कारण की ज्या प्रकारे कॅमेरा ते हँडल करतायत आणि विहंगम दृश्य आमच्या प्रेक्षकांना घरबसल्या देखील पाहायला मिळतं. ही खरं तर त्या कॅमेरामॅनची कला आणि आमचे टेक्निशियन टीम मेंबर्स त्यांची ती कला आहे आणि ओमसाई MTC या वाहिनीची खरं तर ही कला आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं हे यश आहे आणि हार्डवर्क खरं तर भरपूर घेतलेली मेहनत त्यांची आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट अगदी जमिनी लगतचा हा फटका पाहायला मिळाला. थोडीशी मिसफील्ड झाली आणि लगेच 1चं रूपांतर 2 मध्ये. ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. ॲज अ फलंदाज जेव्हा जेव्हा फिल्डरकडनं थोडी चूक होते तेव्हा तेव्हा मात्र संधी फलंदाजांना साधता आली पाहिजे आणि ती संधी साधली किरण आणि ऋषी पाटील ह्या 2 फलंदाजांनी. दरम्यान सन्माननीय काळूरामजी पाटील साहेबांचं शुभ आगमन आपण पाहतोय. मंडप डेकोरेटर्सचे सर्वा आणि इथे फटका लाजवाब आहे. किरण आज थांबणार नाही. काल जो लय त्यांना प्राप्त केला होता त्यामध्ये सातत्य आज देखील पाहायला मिळतंय. दिवस जरी बदलला असला तरी देखील माझे फटके बदलणार नाहीत, माझा खेळ बदलणार नाही हे दाखवून देत असताना किरण मात्र मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि तब्बल 20 या आकड्यावरती खेळत असताना किरण आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे गणेश पाटील यांचे सुपुत्र कुठे असाल तर या आपण आमच्या ह्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. भरपूर मेहनत घेत असताना आपण पाहतोय पूर्ण जर्मन सिद्धी करवळे मित्रमंडळ आणि जर्मन क्रिकेट संघ सिद्धी करवळे आपल्याला पाहायला मिळतो आणि आमची एवन जोडी आमचे योगेंद्र दादा असतील आणि हनुमान दादा असतील. फुल टॉस चेंडू वन्स अगेन पाठवले बॉलला अगदी फ्लॅटेड
इट इज अ मॅक्सिमम षटकार. मौन देखील कठीण झाले. काल देखील त्याच्या बॅटमधनं अर्धशतक आपण पाहिलं आणि आज देखील 7 चेंडू आणि 26 आकड्यावरती खेळताना ह्या षटकामध्ये आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतात आणि आतापर्यंत ह्या षटकात 4 चेंडू आणि 20 धावा खर्च केल्यात त्या मंगेश गायकरनं. अगदी बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एका बाजूनं किरण तर एका बाजूनं मंगेश. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात आहे. फक्त मिळेल ती सिंगल. संयम देखील दाखवला किरणनं. त्याला माहित आहे 4 षटकं आपल्याला खेळ करायचा आहे आणि शेवटपर्यंत जर आपण खेळ केला तर एक उच्चांकित धावसंख्या पुन्हा एकदा आपण निर्माण करू शकतो आणि तोच मनसुबा किरणचा पाहायला मिळाला. काल त्यांनी ह्या स्पर्धेचा उच्चांक नोंदवला. तब्बल 100चा आकडा देखील या स्पर्धेत त्यांनी पार केला होता. चांगला चेंडू जसा ऋषी पाटील स्ट्रायकेडवरती आला तसा कमबॅक करण्याची संधी मंगेशनं मात्र साधली आणि अंतिम बॉल डॉट फेकत असताना काहीसा निष्ठेचा श्वास जरूर त्यानं सोडलाय. षटक 2 कंप्लीट झाले. 2 षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बिनबाद 16च्या सरासरीनं तब्बल 32 धावा. स्क्रीनवरती आपण सेकंड ओव्हर हायलाईट पाहू शकाल आणि ही गोष्ट सातत्यानं केली जाते ओमसाई MTC.in ह्या वाहिनी अंतर्गत. कारण की पहिल्या रात्रीपासून मी पाहतो प्रत्येक षटकाची हायलाईट आपल्याला लगेचच पाहायला मिळतोय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज जिशान आपल्याला पाहायला मिळतोय. काहीसा कमबॅक जिशानला मिळवावा लागेल. जिशानमध्ये देखील क्षमता आहे. सध्याच्या घडीला जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून भूमिका टीम गावदेवी इक्काडपाडासाठी जिशानची देखील आपण पाहतो. या मॅचमध्ये त्याचा रोल देखील महत्त्वाचा असेल. कारण की आतापर्यंत सपशेल अपयशी दोन्ही महत्त्वाचे गोलंदाज ठरलेत. ते चांगला चेंडू स्क्वेअर कट करायचा होता परंतु यष्टांच्या मागे बिहाइंड द विकेट अप्रतिम झेल. शॉर्ट थर्डमॅनला जो फर्स्ट स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता जीवाची बाजी लावली आणि मात्र राहुलनं हा झेल प्राप्त केला आणि ह्या झेलनं खेळ संपलाय. तो किरणचा जो विस्फोटक ठरत होता इक्काडपाडा संघासाठी. अगदी महागड्या षटकाची त्यांनी सांगता केली होती. दुसरं षटक जर आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकार त्याने ठोकले होते. त्या फलंदाजाला मात्र बाद करण्यात यश लाभलं ते गोलंदाजी करत असताना जिशानला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रदीप पाटील. रातोरात मालामाल होणारा हा खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तब्बल 71,000 रुपये. खरं आम्ही नव्हतो परंतु ती चर्चा आमच्यापर्यंत देखील पोहोचली कारण की त्या प्रकारचा कारनामा होता. आणि खरं तर ह्या खेळाडूमध्ये क्रिकेट दडलंय. आपण नेहमीच पाहत होतो जीजी स्पोर्ट वाकलनसाठी जेव्हा जेव्हा फसलेल्या मॅच असायच्या तेव्हा तेव्हा वेल फिनिश म्हणून भूमिका नेहमीच आपण प्रदीप पाटीलची पाहिली होती. परंतु आज तो निशांत 11 JK स्पोर्ट्स वाकलनमधनं नेतृत्व करत असताना आपण प्रदीपला पाहतोय. वन डाऊनसाठी आता मैदानाच्या आतमध्ये तो दाखल झाला. किरण म्हात्रे ज्याच्यावरती फ्लाइंग स्टार्ट देण्याची जबाबदारी होती ते त्यानं केलं आणि तो आता बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा प्रदीप पाटील मैदानात दाखल झाला. पहिल्याच बॉलवरती यश संपादन करत असताना आत्मविश्वास दुणावलाय तो जिशानचा देखील. दरम्यान हा चेंडू पहिल्याच बॉलला पाठवलाय. अगदी फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मध्ये क्षेत्ररक्षक पाठलाग करतात. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि पाहता पाहता 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. सुरुवातीला ऋषीला वाटलं होतं की एकच धाव आपल्याला बनवायची आहे परंतु प्रदीपनं तिथे दर्शवलं की धावा 2 कंप्लीट होऊ शकतात आणि वेगानं 2 धावा
त्या ठिकाणी जरूर पूर्ण केल्या जातात. एक एक धावेचं महत्व आहे. अंतिम टप्प्यामध्ये जेव्हा सामना रंगतो, एक एक धावेसाठी झुंजावं लागतं, तेव्हा मात्र एकेका धावेची किंमत प्रत्येक खेळाडूच्या लक्षात येते, यात शंका नाही आहे. नेक्स्ट मॅच पिसारवे आणि त्यांच्या विरोधात राजाराणी घोट अशी लढाई आपल्याला पाहायला मिळेल. हा देखील राखीव सामना असेल. इथे फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक दूर आहेत. किस्मत का साथ असं म्हणावं लागेल प्रदीप पाटील साठी. एक धाव. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिलं. वापसी खूप चांगली आहे जिशांची, कारण की 2 षटकामध्ये मार बसला होता. खास करून पहिल्या षटकात आल्या होत्या त्या 11, परंतु त्यानंतर दुसरं षटक अतिशय महागडे राहिले होते. ते मंगेशचा तब्बल 21 धावा त्या षटकामध्ये खर्च झाल्या होत्या आणि बरसला होता तो किरण मात्र, ज्यानं 3 उत्तुंग असे षटकार आपल्याला दाखवले होते. अगदी प्रेक्षकांची मनं जिंकली होती. खास करून वाकलन संघाचे जेवढे चाहते मैदानाच्या चौफेर आपल्याला पाहायला मिळतात, अगदी त्यांची मनं जिंकण्याचं काम किरणनं केलं. परंतु आता शेवट कसा असेल त्यावरती या सामन्याचं भवितव्य आपल्याला अवलंबून पाहायला मिळेल. आतापर्यंत 3 चेंडू 3 धावा आणि एक महत्त्वपूर्ण यश जिशाननं प्राप्त केलंय. हे यश जितकं जिशानचं होतं तितकंच यश ते फिल्डरचं देखील होतं. दरम्यान हा चेंडू पंतांकडे कटाक्ष टाकला जातो. पंच सचिन कडू आम्हाला दर्शवतायत की हा चेंडू अतिरिक्त बाहेर आहे. पंतांकडनं मात्र गोलंदाजाला दंडित करण्यात येतोय. एक अतिरिक्त धाव आता संघाच्या अकाउंटमध्ये ऍड होताना पाहायला मिळेल. 4 षटकांची लढत आहे. या अगोदर आपण 5 षटकांच्या लढती पाहिल्या पहिल्या फेरीतील, परंतु द्वितीय फेरीतील लढती आपल्याला 4 षटकांच्या पाहायला मिळत आहेत. आज मात्र सॅटरडे, उद्या संडे, संडेची सुट्टी म्हणजे आज प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळेल. इथे क्षेत्ररक्षक बीट झाला, अगदी वेगाने चेंडूवरती धावून आला होता, परंतु त्यानंतर चेंडूनं उचली घेतली, त्याच्या डोक्यावर चेंडू जाईल तो सीमा पार चौकार. दरम्यान सन्माननीय संतोष मडवी, सिद्धी करवळे गावचे माजी क्रिकेटर आणि माजी सदस्य, क्रिकेटवरती ज्यांचं आतोनात प्रेम आहे आणि नेहमीच क्रिकेटशी संलग्न राहणार हे व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे सर्व सन्मान चिन्ह देखील या स्पर्धेसाठी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले, तर त्यांचे मनापासून आभार आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं. पहिल्या रात्रीपासून त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप साठी पुन्हा एकदा बक्षिसांची खैरात. आमचे गणेश पाटील आणि संतोषजी मडवी यांच्याकडनं सलग 3 षटकारासाठी 3000 रुपये. काल देखील बक्षीस पटकावली आहे आणि आज देखील ती नामी संधी आहे, कारण की यानंतर अजूनही एक स्लॉगरचं षटक शेष आहे. षटकातील आता अंतिम बॉल 9 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात, त्यामध्ये देखील थोडीशी मिसफील्ड झाली. राऊंड द विकेटचा हा चेंडू अलॉंग द कार्पेट, अगदी स्टेट ऑन द ग्राउंड हा फटका आपल्याला पाहायला मिळतो स्क्रीनच्या समोर. 1 धाव आणि एका धावेनं मात्र समाधान मानलंय प्रदीपनं आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा धावपळकावरती 14.0च्या सरासरीनं 1 गडी बाद 42 अशी धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते. मॅच गावदेवी पिसारवे आणि विरोधात राजाराणी घोट, तर दोन्ही संघाचे संघनायक किंवा आपला प्रतिनिधी या ठिकाणी आला असेल तर लगेचच आमच्या आयोजकाशी आपण संपर्क साधायचा आहे. षटक कंप्लीट झालेत. 1 गडी बाद 42 धावा धावपळकावरती. एकड़पाड्याचे सन्माननीय संतोषजी भोईर या ठिकाणी आले, तर त्यांना विनंती आहे. तसेच आमचे प्रभाकरजी गायकर देखील आहेत, त्यांना देखील विनंती आहे. क्रिकेटचे जे भरतशेठ गायकर त्यांना देखील विनंती की या आपण, कारण की बरेचसे चाहते एकड़पाडा संघाचे आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा एकड़पाडा संघ मैदानात उतरतो तेव्हा तेव्हा सातत्यानं आपल्याला मैदानाच्या बाहेर हे चाहते पाहायला मिळतात आणि घरबसल्या बरेचसे प्रेक्षक त्यांचे मॅच एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 3 षटक कंप्लीट झालेत. आतापर्यंत जर विचार केला तर
2 षटकापर्यंत धावसंख्या खूप वेगानं आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तिसऱ्या षटकामध्ये काहीसा कमबॅक जरूर राहिला तो जिशानचा. मौल्यवान विकेट त्यानं प्राप्त केला, परंतु 10 धावा त्याच्या षटकामध्ये देखील कंप्लीट झाले. एकंदरीत आता 42 धावा पाहायला मिळत आहेत. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे आणि प्रदीपला नामी संधी आहे. सलग जर 3 षटकार ठोकले तर ते गणेश शेठ पाटील, कुणाल ढाब्याचे मालक, तसेच माजी संघनायक सिद्धी करवल्याचे गणेश शेठ पाटील आणि संतोषजी मडवी यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज सलग 3 षटकारासाठी. काल देखील सलग 3 षटकार ठोकले आणि बक्षीस जे लावलं होतं ते बक्षीस पटकावलं प्रदीपनं आणि आज देखील त्याला ती नामी संधी आहे. अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्नेहांकित आपल्याला पाहायला मिळतो. ज्या स्नेहांकितनं दमदार खेळ केला होता तो पेठालीच्या मैदानावरती जी स्पर्धा आपण पाहिली होती भोईरपाडा, तळोजी मजकूर भोईरपाडाकडनं. सध्याच्या घडीला अतिशय फॉर्मात हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. 2 आताच त्यांनी स्पर्धा जिंकल्यात, एकतर तळोजी मजकूरच्या मैदानावरती आणि एक पेठालीच्या मैदानावरती. चांगल्या टचमध्ये देखील आहे. मागच्या मॅचमध्ये देखील तो दमखम आपल्याला पाहायला मिळाला आणि स्नेहांकित पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना युवा टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. अपकमिंग टॅलेंटेड गोलंदाज खरं तर संघाला गरज आहे. अनुभवासोबत युवा जोश जर संघामध्ये असेल तर निश्चित संघ आपला चांगली कामगिरी करतो यात शंका नाही आहे. विजय पवार इन्फॉर्म मॅन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नेक्स्ट मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळेल. त्यांच्या समवेत संघर्ष करण्यासाठी सुनील सालुंके यांचा संघ असेल तर यायचं आहे सुनील आपण देखील. 2 चांगले संघनायक आमने सामने आपल्याला पाहायला मिळतील. विजय पवार आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र आता संघ असेल तो राजाराणी घोट, सुनील सालुंके अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज स्नेहांकित 2 चेंडू अतिशय चांगले. इथे देखील चांगला चेंडू परंतु खोदून काढलाय. बॉल जाईल तो आता वाईडिश लॉंग ऑफला. दुसऱ्या धावेसाठी पलटले. दुसरी धाव धोकादायक ठरू शकली असती परंतु फेकी ॲक्युरेट गरजेची होती. तसं घडलं नाहीये. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. कमबॅक पाहायला मिळतोय डेट ओव्हरमध्ये जिथे सातत्यानं मोठी धावसंख्या आपल्याला बनताना पाहायला मिळते आणि फलंदाज नेहमीच मोठे फटके अंतिम षटकात दाखवतात. अशा मोमेंटला स्नेहांकित स्वतःला सिद्ध करत असताना चांगला चेंडू अलॉंग द कार्पेट. अप्रतिम फटका आहे. क्लास दाखवला की प्रदीपनं देखील, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. इथे देखील मिळतील 2 धावा. फटका चांगला होता. अतिशय दर्जेदार फटका. अगदी स्क्वेअर ड्राईव्हचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमधील पुस्तकी फटका ज्याला आपण म्हणतो, कारण की डाव्या हाताच्या फलंदाजाकडनं आपण स्क्वेअर लेग मिड विकेट पर्यंत षटकार भरपूर पाहतो, परंतु इनसाइड आउटचा क्लास असेल किंवा त्यानंतर स्क्वेअर कटचे फटके असतील जे अगदी दर्शनीय पाहायला मिळतात. रिदममध्ये काहीशी चुकी आपण पाहू शकाल. स्वतःच्या फॉलथ्रूमध्ये परतताना स्नेहांकित अगदी यंग टॅलेंटेड गोलंदाज स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ह्या वर्षामध्ये पदार्पण त्याचं जरूर आपण पाहतो, परंतु चांगलं पदार्पण त्याचं घडलंय. इथे देखील फटका चांगला आहे. आता वेग देखील आहे. क्षेत्ररक्षक आता दूर आहेत, ती त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. आता चेंडू निघून जाईल तो स्वीपर कव्हरला डीप मध्ये सीमारेषा पार कणकणीत असा चौकार. अगदी कोळ्यांची आई एकवी रमाय आणि त्या एकवीर आईची गीता संगीत अगदी प्रेक्षकांची मन प्रफुल्लित करण्याचं काम आमचे डीजे मास्टर करत असताना थँक्यू डीजे. शेवटचा चेंडू 50 धावा 50 50 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना निशांत 11 JK स्पोर्ट्स वाकळण संघ. अंतिम बॉल टार्गेट सेट बॉल. इथे प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. वाट कॅच. अगदी रनवे मध्ये धावत असताना जिशाननं स्वतःला सिद्ध केलं आणि अगदी ह्या संघातील तो सर्वोत्कृष्ट खेळाडू देखील आहे. अगदी त्याचा फिटनेसचा दर्जा आपण पाहू शकाल. खूप वेगाने तो बॉलवरती धावून आला. अगदी रनवे मध्ये आपण त्याला पाहिलं. तिथे हा झेल एक्झिक्यूट त्याने केला आणि झेलनं मात्र डाव देखील संपलाय तो प्रदीपचा आणि सत्र पहिलं देखील समाप्त झालं. एका सत्र अखेरीस धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 50 आणि 51 धावसंख्येचं एक आव्हानात्मक टार्गेट आहे ते टीम गावदेवी एकाडपाडासमोर. नेक्स्ट मॅच राजाराणी घोट त्यांच्या विरोधात गावदेवी पिसारवे संघ आपल्याला पाहायला मिळेल. आणि उच्चांक ज्या संघाचा असेल त्यांना मात्र पुढील फेरीस पात्र करण्यात येईल, म्हणजे बाय आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर. कारण की पहिल्या फेरीमध्ये जो पहिला सामना जिंकला होता टीम श्रीकृष्ण स्पोर्ट नागझरीनं, तो संघ थेट तिसऱ्या फेरीत गेला होता. आता मात्र आपण टॉस बॉक्समध्ये जाणार आहोत, ज्या ठिकाणी आमचे परममित्र आणि सिद्धी करवल्याचा बुलंद आवाज योगीजी मडवी आहेत.
तर त्यांच्या दिशेने टॉस बॉक्सला जिथे दोन्ही संघनायक जोडलेत टीम राजाराणी घोट आणि गावदेवी पिसारवे. तर या ठिकाणी सेकंड राऊंडची दुसरी लढत असेल बघा. हाईस्ट टोटल असलेले दोन संघ दोन मॅच होणार आहेत. आताची सुरू असलेली मॅच बाकण विरुद्ध एकटपडा आणि त्यानंतर तुमची लढत ज्याच्यातनं ज्याचं टोटल जास्त असेल त्या संघाला बाय. टार्गेट जेवढं असेल तेवढेच. समजा 48चं टार्गेट असेल षटकार माळा 47 होती तरी सुद्धा 48 धावा. तर कालुराम पाटील आणि या पण आपल्या शुभास ते टॉस केला जाईल. या मॅच अर्थात सेकंड राऊंडची सेकंड लढत होणार आहे. दोन टीम मध्ये एका बाजूला गावदेवी पिसारवे आणि त्याला फाईट करेल राजाराणी घोट. या दोन टीम मध्ये ही लढत असेल 4 षटकांची. बघा दोन्ही संघ मी मगाशीच अनाउन्समेंट केले ज्याची टोटल हाईस आहे त्याला बाय सेकंड राऊंडची मिळणार आहे आणि टार्गेट ज्या प्रकारे असेल तेवढंच टार्गेट ग्राह्य धरलं जाईल. टॉस जिंकलाय राजाराणी घोट संघ. कॅप्टन डिसिजन पेंडिंग आहे. लवकरात लवकर तो डिसिजन घ्या आणि सामना जसं संपेल तसं लगेच मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना उतरायचं आहे. मॅच नंबर आपण पाहतोय ते सेकंड राऊंडची पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये. पहिलं सत्र तुम्ही ऐकलं साई पाटील तुर्भे यांचा आवाज आणि आता सेकंड सत्रामध्ये जॉईंट होतील एक चटपटी कॉमेंटर घेऊन रमेश गिरा या ठिकाणी उपस्थित होत आहेत कॉमेंटर बॉक्समध्ये. थँक्यू योगेश. तर या सेकंड सत्रामध्ये आपण जाणार आहोत. आमचे साथी समालोचक मित्र रमेश आहेत या ठिकाणी. तर त्यांच्या दिशेनं खेळाचं दुसरं सत्र 51चा पाठलाग करायचा आहे. या ठिकाणी धावसंख्येचा पाठलाग होईल की बचाव होईल हे ऐकूया मायक्रोफोनवरती. थँक्यू साई सर. तुर्बे सर पाहता तुर्बे गावचे एक चांगला आवाज बुलंद आवाज आणि त्यानंतर मात्र योगेश सरांचाही स्वागत करूया. विचार केला ना पहिल्या सत्रामध्ये मात्र फलंदाजी करत असताना वाकलन संघाने मात्र धावा जमा केल्या टोटल 50 धावा. किरण मात्रेचा विचार केला ना प्रथम मात्र 27 धावा कुठून काढल्या. आता मात्र 2 सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये एंट्रन्स झाल्यात. एकात पाडा आहे संघाचे मंगेश गायकर स्ट्राईक एंडला. हो पहिला चेंडू वरती पहा यॉर्करचा वापर. त्यानंतर का अपील होती मैदानाच्या आतमध्ये. पूर्णच्या पूर्ण खेळाडूने मात्र अपील केली होती आणि थोडीशी मात्र पंचांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होता. पंचांनी मात्र ही अपील मात्र फेटाळून लावली. डॉट चेंडूची सांगता गोलंदाज पाहतोय ना पहिल्या चेंडूवरती मात्र यॉर्करचा वापर केलाय. ऋषीच्या माध्यमातून काय गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा तयार राईट अप ओव्हर द विकेट. ओहो तडाका. ओहो मामा ठाकर. सपना भी भाग गया और करण भी भाग गया. अभी शंकर बिहारी किसके साथ गाना गाएगा. झींग झींग. मामा ठाकूर बाहुबली फटका षटकार पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंडला. हो या वेळेस मात्र फसवा चेंडू टाकला होता आणि पुन्हा एकदा अपील केली होती. पहिल्या चेंडूवरती मात्र डॉट चेंडू त्यानंतर षटकार आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू. काय गोलंदाजी. या चेंडूचा विचार केला ना गंडिया बॉल भोंदिया बॉल शेंडी फोड्या बॉल डॉट चेंडू पुन्हा एकदा तयार. ओहो काय फटका लगावलाय. वा नजाकत होती या फटक्यामध्ये ना. आमच्या व्यासपीठाला मानवंद देताना ठोकलाय चौकार.
मंगेश गायकर ऑन द फायर. पुष्पा झुकेगा नाही. पुन्हा एकदा चौकार टोटल पाहिली जाऊन पोचलाय 10 आकड्यावरती. हो हो पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न थोडीशी मात्र बॅटची आतली कडा आणि चेंडू मात्र जाग्यावरती स्टॉप झालाय. पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा डॉट आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार आणि पुन्हा एकदा डॉट. म्हणजे गोलंदाजामध्ये आणि फलंदाजामध्ये जुगलबंदी पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा तयार पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 5 चेंडू फेकल्या 10 धाबा खर्च केल्या. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता पुल करण्याचा प्रयत्न थोडीशी मी तर म्हणे लाईन मिस केली आणि डॉट चेंडूची सांगता पहिल्या षटकाचा वादविकेट संपला गेलाय. टोटल पाहिली धावसंख्या जाऊन पोहोचलाय बिनबाद 10 आकड्यावरती. बक्कल संघ एवढा वेळ घेऊ नका. टीम मीटिंग प्रत्येक ओव्हरमध्ये आपल्याला टायमिंग नाहीये. 3 षटक तुम्हाला आम्ही 15 मिनिटं दिली आहेत. बाकी तुमची मर्जी आहे. जर 3 षटक 15 मिनिटाच्या आतमध्ये पडले नाही तर मग चौथ्या षटकामध्ये तुम्हालाच एक फिल्डर सर्कलमध्ये लाभावं लागेल. त्यामुळे वेळ घ्यायचा की नाही घ्यायचा हा तुमचा प्रश्न आहे. तर याच दरम्यान मित्र या ठिकाणी जनमान मित्रमंडळ व जनमान क्रिकेट संघ सिद्धी करवल्याचे अध्यक्ष आणि त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 चे महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम स्वागत आहे. या स्पर्धेचे लाडके आयोजक त्यांचं स्वागत आपण पाहतो. हनुमंतदादा पाटील हे देखील या स्पर्धेचे आयोजक आहेत. त्यानंतर गणेशदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. या त्रिमूर्तीच्या स्वप्नात आणि संपूर्ण आमची जनमान मित्रमंडळ आणि जनमान सिद्धी करवले यांच्या वतीनं साकारली जाणारी ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा स्वर्गीय प्रभाकर आसो पाटील स्मृती 2024 पर्व. हो पहिल्या चेंडूवरती आगाच आणि मागच्या मॅचचा विचार केला 14 चेंडूमध्ये तब्बल 54 धावेची बहारदार खेळी केली होती आणि पहिला चेंडू केला जाता ठोकलाय चौकार. गायकर ऑन द फायर. वैभव म्हात्रेवरती मात्र प्रतिहल्ला चढवला जातोय पहिल्या चेंडूवरून. काय फलंदाजी करतोय हा फलंदाज. पुन्हा एकदा तयार राईट आर्म ओर द विकेट. पुन्हा एकदा अर्ध्या पिच वरती टाकला होता चेंडू. त्यानंतर गॅप मध्ये जातोय चेंडू. क्षेत्ररक्षण आहे त्या मागे धावतोय चेंडू मागे. क्षेत्ररक्षणाची आणि चेंडूची मात्र शर्यत लावली होती आणि चेंडू मात्र शेवटच्या मोमेंटला जिंकलाय आणि 2 चेंडू वरती 2 मोठे धमाके चौकार. साहिल गायकर ऑन द फायर. बॉलर संभाल गड्या आता ना काय खरा. बॅटिल गडी कुईलू लावून आला यो बेकार. धडार पडल्या उपटी घाली तो. 2 चेंडूवरती 2 चौकार. गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल. साहिल गायकर ऑन द फायर. पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा अर्ध्या पिच वरती टाकलाय आणि कसा सोडेल चौकार. 2 चौकार आल्यानंतर हा तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि षटकाराच्या मदतीने पाहतो आपण टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. वैभवचा विचार केला ना थोडासा महागडा ठरलाय. 3 चेंडू मध्ये तब्बल धावा खर्च केल्या 14
आणि अजूनही मात्र या षटकाचा विचार केला 3 चेंडू शिल्लक असतील. साहिल गायकर ऑन द फायर. पुन्हा एकदा तयार स्ट्राईक एंडला. हो पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. सरळ रेषण खेळून काढलाय. काय फटकेबाजी. वा पुन्हा एकदा चौकार. तुर्बे साईडने येणाऱ्या गाड्या आहेत त्या रस्त्यावरती कोणी पार्किंग करू नका, कारण येण्या जाण्यासाठी अडथळा नंतर निर्माण होतो. आपल्यासाठी भरपूर मोठी पार्किंग व्यवस्था आहे. रस्त्यावरती कोणीही गाड्या पार्किंग करू नका. काय फटकेबाजी. वा दमदार फटकेबाजी. पुन्हा एकदा अर्ध्या पिच वरती टाकलाय. झेलची संगी मात्र निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षण आलाय. ओहो मी तर म्हणेन झेल सोडलाय का मॅच हा प्रश्न पडलाय. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. आता मात्र चुकी केली. आता झाल्या किडनॅप फेल. गड्यांना आज आता काय गड्या आता कार्यक्रम फिट म्हटला जातो ना. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगड़ा हो गया. पुन्हा एकदा जीवनदान. तोपर्यंत मात्र पाहतो या स्ट्राईक रोटेट. पुन्हा एकदा चांगला फटका पाहतोय. टॅपिंग क्रिकेट पाहतोय. टॅप केलाय चेंडू पुश केलाय. एक धाव तर वेगाने पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न थोडासा किरणने थोडासा चेंडू उचलण्यामध्ये थोडासा वेळ खर्च केला. तोपर्यंत मात्र पाहतोय 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्यात. तिसऱ्या षटकाचा वाजवी खेळ संपला गेलाय. टोटल स्कोर पण जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावरती. आता मात्र 18 चेंडू शिल्लक असतील ना. 18 चेंडू मध्ये फक्त 20 धाब्याची गरज असेल. O2 DJ. फिल्डिंग फर्स्ट बॅटिंग. येस बॅटिंग. चला दोन्ही संघ आमच्या व्यासपीठाच्या साईडला येऊन उभं राहायचंय. सामना जसा संपेल तसं लगेच मैदानाच्या मध्ये उतरायचंय, कारण आज वेळ आपल्याकडे कमी आहे. काल अवकाळी पाऊस पडला आणि व्यत्यय निर्माण झालं आणि खरं तर जवळजवळ 3 ते 4 सामने बॅलन्स राहिले. चला या पण दोन्ही संघ. समीकरणचा विचार केला ना 12 चेंडू आणि तब्बल 20 धाबीची गरज असेल. प्रति षटकाचा विचार केला 10ची सरासरी गाठायची. अजूनही विचार केला दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण. साहिल गायकरला मात्र जीवनदान मिळत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. पण अद्याप विचार केला ना साहिल गायकरचा चांगली फलंदाजी केली आहे. 3 चौकार पाहिले त्यानंतर 1 षटकार सुद्धा पाहिला. 5 चेंडू खेळला. 19 धाबेचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. तोच फलंदाज पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला. गोलंदाज पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज जीवन पाटील. हो काय फटका लगावलाय आणि बैठी शॉट. आणि या फटक्याला मी तर म्हणेन झाडू फटका पाहतोय. सीमा पार ठोकला षटकार. एक्सेन रिप्ले मध्ये काय घुटना टेक आणि तमाशा देख. काय फटका होता. हो पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये आणि पुन्हा एकदा जाईल चेंडू. बॅक टू बॅक 2 धमाके ठोकल्यात. लागोपाठचे 2 षटकार. वा आता मात्र समीकरण उर्वरित उरला गेलाय. फक्त 8 धाब्यांची गरज असेल. टोटल पाहिली आपण 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूवरती 2 धमाके पाहिले आपण. काय फटकेबाजी. यो गडी निकी घरातून सेट होऊन आलाय का काय. बॉलर सावध गड्या. कार्यक्रम फिट. याच दरम्यान हरिभक्त पारायण संजय महाराज मडवी उत्कृष्ट कीर्तनकार त्यांचं इथे आगमन झालं आणि त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. इकडे काय झाले तर 2 खेळाडूंमध्ये टक्कर झाली. बघा पाणी व्यवस्था लगेच करा आपण त्या ठिकाणी.
आणि बघा जास्त काही एवढं नाहीये, सगळ्यांनी गर्दी करू नका. बघा सगळेजण त्या ठिकाणी जाऊ नका प्लीज. तर हरिभक्त पारायण संजय महाराज मडवी सिद्धी करवले यांचं या ठिकाणी आगमन झाले. वेलकम, आपलं स्वागत आहे. जॉनमान मित्रमंडळ आणि जॉनमान क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने प्रभाकर हासो पाटील स्मृती चषकामध्ये स्वागत. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं आणि व्यासपीठावरती असलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत. आज चौथी रात्र आणि चौथ्या रात्रीतील हे क्रिकेट सामने आपण पाहतो. यानंतर जी होणारी लढत आहे ती राजाराणी घोट आणि त्याला फाईट करेल मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी पिसारवे. दोन्ही संघ रेडी राहायचे कारण यानंतर लगेच तो सामना सुरू होईल. चला जास्त इजाच असेल तर 12 खेळू घ्या, सामना सुरू करा. पंच चला, दोन्ही बॅट्समन आपण पंच आपण या आतमध्ये, आणि जर 12 खेळू आतमध्ये पाठवायचं आपला. चला वाकरण संघाचा 12 खेळू जा, आपण जा वाकरण संघाचा 12 खेळू. टार्गेट किती? 51 धाब्याचं टार्गेट आहे. मगाशी देखील सांगितलं हाईस्ट टोटल संघाला बाय आहे. मग तो बघा 51 टार्गेट आहे. जर तुम्ही 50 वरती षटकार ठोकला तर टार्गेट जे तेवढंच ग्राह्य धरले तरी 51 धाबा, तर 55-56 धाबा इथे ग्राह्य धरल्या जाणार नाही. फक्त फलंदाजी करणाऱ्या खेळाडूच्या खात्यामध्ये त्या धाबा ऍड होतील 6 धाबा. परंतु टीम जेव्हा हाईस्ट टोटलची आपण इथे घोषणा केली आहे तर फक्त जेवढं टार्गेट असेल तेच हाईस्ट टोटल असेल, फक्त 51 धाबा. चला सामना या ठिकाणी प्रदीपने दिले. खरं तर खेळाडूला थोडी इजा, जास्त इजा नाही आहे. प्रदीप लवकर त्याचा उपचार करा, डॉक्टरकडे लगेच त्याला गाडीमध्ये टाका. चला नंतर सामन्यामध्ये आपण विनंती करूया टीम पिसारवेला, कारण इथे बॅटिंग घेतली राजाराणी घोट संघानं, तर पिसारवे संघ आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच दाखल व्हायचं. तर सन्मानित गणू गायकर साहेबांकडून साहिल गायकरला 1000चं प्राइज आले. आणि पुन्हा एकदा मॅन ऑफ द मॅच ठरले साहिल गायकर, ज्यानं अप्रतिम खेळ केला.